UPI मधनं काही होतात का स्कॅम्स? UPI QR कोड हे तर कोरिलेटेड आहे. UPI ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झॅक्शन करता तर QR कोडच आहे किंवा तुम्हाला कोणाचा तरी UPI ID येतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे UPI ID वर तुम्ही जर पेमेंट करत असाल आणि तुम्हाला कोणी QR कोड देत असेल तर पहिले तर तुम्हाला देत असताना तुम्हाला क्लॅरिटी असावी की हे का आलं आहे, माझी पेमेंट कितीची आहे आणि ती अमाऊंट बरोबर स्कॅन होतीये का नाही होत. तर हे तुम्ही अलर्ट व्हावं. नाही, पण आता आपण अगदी म्हणजे रिक्षावाला, भाजीवाला ह्यांच्याकडे पण QR कोड असतात. हो, आपण त्यांना स्कॅन करून पैसे देऊन टाकतो. करेक्ट. 2 पद्धती आहेत. QR कोड ज्यावेळेस येतो त्यावेळेस एक QR कोड येतो ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतो की मी ही रक्कम फिल करून मी ही पैसे देतो. हां, आपण भरतो ती पैसे. बरोबर. काही QR कोड असतात जिथे तुम्ही रक्कम फिल इन करून पाठवतात. हो, करेक्ट. तर त्या QR कोडपासून आपल्याला वाचायचं आहे. जिथे QR कोड स्कॅन करून आपण जाणून घेतो की किती पैसे मी देतोय आणि माझ्याकडेच ते आकडे आहेत, त्यावेळेस इट इज सेफ. सेफ आहे म्हणजे सेफ. ते. ज्यावेळेस कोणीतरी तुम्हाला पेमेंटचा QR पाठवलाय तो धोकादायक आहे. तो तुम्ही नीट पद्धतीने बघायला पाहिजे. आता हल्ली इन्व्हेस्टमेंट स्कॅम्स होतात ना, हो ते मला वाटतं सगळ्यात जास्त होतात ना. तर तशा काही केसेस सांगा, म्हणजे एक काय अवेअरनेस येतो हो. आपल्याला. कंबोडियन जे मी एरियामध्ये हे हवेन म्हणून मी ग्रुप सांगितला, तर हे सगळ्यात मोठा सिंडिकेट आहे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड फ्रॉड्स करण्यासाठी. एक आपली मी केससुद्धा सांगतो जी बेंगलोरमध्ये झाली, जिथे एक व्यक्तीने नारायण मूर्तीसारख्या व्यक्तीचं, मुकेश अंबानीसारख्या व्यक्तींचे व्हिडिओज काढून इन्व्हेस्टमेंटसाठी असे दाखवले की ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा, हे करा, ते करा, असे व्हिडिओज मॉर्फ करून डीपफेक करून दाखवले. आणि त्यांनी रजिस्टर्ड त्याचं लायसन्स नव्हतं त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट घेण्यासाठी. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलण्यासाठी किंवा घेण्यासाठी तुम्हाला लायसन्स लागतं. आणि ते लायसन्स नसताना लोकांनी हे व्हिडिओज बघून प्रभावित झाले आणि मग त्यांनी पैसे गुंतवले त्याच्यासोबत की हे आमचे पैसे आहेत, तुम्ही गुंतवा. आणि मग नंतर कळालं की ह्याचं सगळं फ्रॉड होतं. आणि ते हे लोक एवढे ट्रेंड आहेत की तुम्हाला रिटर्नसुद्धा दाखवतात की तुम्ही काय इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला वाटलं की अरे माझा प्रॉफिट देतात. दे विल कीप यू हिच्ड की तुम्ही वारंवार त्यांच्याकडे यायला पाहिजे. तुम्हाला ग्रीड दाखवतात आणि मग एकदा तुमचा विश्वास त्यांना गेला, तुम्हाला विश्वास पटला की हा बरोबर माणूस आहे, हळूहळू करून मग तुमचे सगळे पैसे काढून घेतात. म्हणजे उगीच कोणीतरी जास्त रिटर्न द्यायचं आमिष दाखवत असेल हो, तर आपण तिकडे जाऊ नये. अजिबात नाही. हव्यास, ग्रीड कधी असू नये आणि फिअर हा कधी असू नये सायबर क्राईममध्ये. साधारण कोणत्या प्रकारचे लोक बळी पडतात? म्हणजे त्यांचा पण अभ्यास असतो ना काहीतरी की ह्यांना कसं टार्गेट करायचं. हो, विशेषतः म्हणजे मी जेवढे केसेस आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितले आहेत, भारताभरामध्ये बघितले आहेत, डॉक्टर्स, इंजिनियर्स, लॉयर्स ह्या सगळ्या लोकांना खूप इझिली टार्गेट केलं जातं. कारण काय आहे, ह्यांची समाजामध्ये एकतर इज्जत असते की मी काहीतरी आहे, ही भूमिका ते बाळगतात. दुसरं, माझ्यासोबत तर होऊ शकत नाही, ही जी एक भूमिका आहे. तुम्हाला जे वाटतं ना की मी थोडी शिकार होणार सायबर क्राईमचा, हे सगळ्यात चुकीचं आहे. कोणीही आजच्या डेटला सायबर क्राईमचा शिकार होऊ शकतं आणि तुम्ही त्याला बळी पडू शकता. ही जाणकारी तुमच्याकडे पाहिजे आणि हे अवेअरनेस तुमच्याकडे पाहिजे. काहीही झालं, घाबरू नका, शेअर करा तुमच्या पोलिसकडे. तुमच्याकडे नंबर आहे 1930 वर फोन करा, पोलिसशी बोला आणि त्यांना ही इन्फॉर्मेशन द्या. पण असं ते ब्लॉक बी करत नाहीत ना आपला फोन की तुम्हाला बाहेरच्या जगाशी संपर्क करता येऊ नये म्हणून? डिपेंड्स. जर त्यांच्याकडे तुमच्या फोनच्या परमिशन्स असतील, जर तुमचा फोन करू शकतात. फोनच हॅक झाल्यावर तुम्ही फोनला कंट्रोलच करू शकणार नाही. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? अशा वेळेसला युजली तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली पाहिजे. दुसऱ्या फोनवरनं 1930ला फोन केला पाहिजे. इमिजिएटली फोन टर्न ऑफ केला पाहिजे. कारण त्यांच्यासाठी ती एनर्जी त्या फोनची जी आहे तीच तर सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण ते फिजिकली काय कुठेच आपल्या बरोबर इन्व्हॉल्व नसतात, कुठेच नाही. आणि अननोन वायफायवर जर तुम्ही गेले, तो पण सगळ्यात मोठा ओपन चॅनल असतो तुमच्या फोनमध्ये जाण्याचा. पण आपण बऱ्याचदा कुठे गेलो, एखाद्या शॉपमध्ये, कॅफेमध्ये किंवा इंडियाच्या बाहेर गेलो तरी पण आपण घेतो ना एअरपोर्टचं वायफाय घेतो. ते डेंजरस आहे का? डेंजरस त्यावेळेस होतं ज्यावेळेस त्या वायफायवर कोणती ऑर्गनायझेशन असं जे आहे ज्यांच्यावर तुमचा भरोसा नसेल. सरकारचं वायफाय ओपन आहे त्याच्यावर ठीक आहे, पण काही ट्रान्झॅक्शन्स तुम्ही करू नये. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन तर अजिबात करू नये. फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी तुम्ही खूप बघून कुठनं मी करतोय, कोणता नेटवर्क मी यूज करतोय, हे सगळ्या गोष्टींची ज्यावेळेस तुम्हाला जाणीव असेल त्यावेळेस मग तुम्ही पुढे तो ट्रान्झॅक्शन करू शकता. आणि हल्ली असं पण असतं ना की तुमचा जो क्रेडिट कार्ड आहे त्याच्यावरची पण इन्फॉर्मेशन ते. हो, एक केस मी सांगेल
डॉमिनोजचा केस आहे. तर डॉमिनोजचा खूप मोठा डेटा लीक झाला होता, ज्याच्यामध्ये ॲड्रेस, कोण कुठे राहतं, फोन नंबर, ह्या सगळ्या गोष्टी लीक झाल्या. आणि डिलिव्हरी आणि त्यांचा डेटा सेट. आता हा जो डेटा आहे हा ब्लॅक मार्केट म्हणजे काय की डार्क वेबवर विकला जातो. तुमचे पर्सनल डिटेल्स, तुमचे कार्डचे डिटेल्स, आणि ह्यांच्याकडे अगदी तुमचा रेकॉर्ड असतो. समजा कोणत्या तरी सिंडिकेटनी तुम्हाला फोन केला आणि त्यांनी तुमच्याकडनं काहीतरी पैसे बळकवले, तर त्यांच्याकडे त्याचा रेकॉर्ड असतो की हा माणूस इझी टार्गेट आहे. तर ते एक्सचेंज होते हो. इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला वारंवार असं दिसलं असेल की कोणत्या तरी माणसासोबत हा वारंवार होतोय, काहीतरी स्कॅम होतोय, काहीतरी ऑनलाईन शॉपिंगमध्ये पैसे उडाले, मग डिजिटल अरेस्टमध्ये त्याला अरेस्ट केलं गेलं. मग ते तुमचा अभ्यास सुद्धा तेवढा करतात. बापरे, पण ही स्कॅमर्स येतात कुठून? आणि हा पैसा म्हणजे काय, ड्रग्ज, आर्म्स याच्यामध्ये जातो का? हा पैसा खूप काही गोष्टींमध्ये जाऊ शकतो. ज्यावेळेस आपण सायबर वॉरफेअर बघतो, हा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त सायबर क्रिमिनल नसावा, तर सायबर टेररिस्टसुद्धा होऊ शकतात. हा कुठे वेपनरीजमध्ये यूज होऊ शकतो, इलिगल धंद्यांमध्ये यूज होऊ शकतो, हवाला स्कॅममध्ये यूज होऊ शकतो, प्रॉस्टिट्यूशनमध्ये यूज होऊ शकतो, कुठेही यूज होऊ शकतो. ते त्यांच्यावर आहे. पण डार्केस्ट ऑफ द डार्केस्ट गोष्टींमध्ये यूज होतो. हे सगळेजण त्या डार्क वेब आणि ते बरंच असं एक असतं ना की जिथे पण, आणि त्याचा ॲक्सेस पण असतो. स्पेशली मुलं पण त्याच्यामध्ये जातात. हो. आणि गेल्यामुळे काय होतं, एकदा जर तुम्हाला वाटलं की मी डार्क वेबमध्ये जाऊन बघतो, विशेषतः आपण ह्याच्यावर लोकांना गाईड करू नये की डार्क वेबवर जायचं कशा, पण डार्क वेबवर जर तुम्ही गेले तर तुमचा नेटवर्कसुद्धा लीक होतो. त्यांच्याकडे तुमची माहिती सगळ्यात आधी पोहोचते. तर ते तुम्हाला हुल देतात की ये आमच्याकडे, अजून ये तुझं, मग इमिजिएटली तुमच्या सगळ्या गोष्टींना कॅप्चर करून घेतात. असे खूप सारे लहान मुलांसोबत झालेलं आहे. सध्या ना एवढी AI टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला, तर त्या AI टूल सगळी ही वापरण्यामुळे पण आपल्याला काही धोका होतो का? किंवा ते मध्ये गिबली आर्टचं काहीतरी झालं होतं. हो. आणि विशेषतः महाराष्ट्र सायबर पोलिसने सगळ्यात पहिले सांगितलं की घिबली आर्ट यूज करू नका, तुमचे सेल्फीज टाकू नका. वी वर द फर्स्ट वन्स टू डू इट. का? कारण तुम्हाला वाटते काहीतरी आर्ट आम्हाला कुठनं तरी भेटतंय. हा कुठनं भेटतोय? कुठल्या तरी देशामध्ये कुठला तरी डेटा सेंटर आहे, कुठली तरी ॲप आहे का? ही आपली स्वतःची भारताची ॲप आहे, हा डेटा इथेच राहतोय? नाही. तुमचा चेहरा यूज करून तुमच्याबद्दलची माहिती, तुम्ही कुठे राहतात, आजकाल तर एवढं सोपं झालेलं आहे की असे केसेस आपल्याकडे आलेले आहेत जिथे एक तरुणाईला एका फोटोवरनं जॉग्राफिकल लोकेशन काढून ती कुठे राहते हे सुद्धा कळलं जाऊ शकतं, कुठे होते. आणि हे खूप इझी आहे आजकाल. तर ह्या सगळ्या गोष्टी तर तुमच्या पर्सनल डिटेल्स जातात, त्यांच्या डेटा सेंटरमध्ये जातात, आणि मग तिथनं ते डेटा कसं यूज करतील, देशासाठी काय करतील, हे कधी सांगता येत नाही. कुठेही विकलं जाऊ शकतं की ह्या देशामध्ये एवढे लोक आहेत, हे असे आहेत. कुठेही कोणालाही हा डेटा विकला जाऊ शकतो. तर कधीही आपले पर्सनल डिटेल्स, आपले फोटोज हे कोणत्याही AI प्लॅटफॉर्म्सवर टाकू नये. ऑफिसचा डेटा की मला हे ॲप्लिकेशन ड्राफ्ट करून दे, माझी ही नोटीस आहे, ह्याला कसं रिप्लाय करू, हा सुद्धा डेटा तिथे बाहेर जातोय. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.